नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं पूर्ण नाव मयूर दिलीप नवले, हा. कंपोस्टिंग गोरे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हा, तर दादा आज आपण आपल्या या मिरचीच्या प्लॉट मध्ये आले बरोबर. बरोबर. तर मला सांगा दादा, ही आपली मिरचीची व्हरायटी कोणती आहे? ज्वेलरी. हा, ज्वेलरी म्हणून व्हरायटी बरोबर. तर मला सांगा, ही ज्वेलरी मिरचीचा प्लॉट दादा साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे आता? 2 महिन्याचा प्लॉट आहे. हा, म्हणजे 2 महिन्याचा प्लॉट आता कंप्लीट झालेला आहे बरोबर. हा. तर मिरची या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम, कृषी मॅक्स आणि निंबोळी पेंट हे तुम्ही काय केलेले, ज्या पिरियडला आपण मिरचीला बेसल डोस खाली भरतो त्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ही तुम्ही काय केलेली, खाली बेडमध्ये भरलेली बरोबर. तर मला सांगा दादा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं मिरची या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला? त्याच्यात आता झाडांची डेव्हलपमेंट चांगली झालेली आहे. हा, बरोबर. चांगला लागलेला आहे बरोबर. त्याच्यानंतर आणि चांगले खत. हा, म्हणजे मिरची वगैरे एकदम चांगल्या प्रकारे भरपूर मिरची लागेली. आता जर दादा प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर एकदम टेम्परेचर मधला, हिट मधला प्लॉट आहे हा बरोबर. आणि हिटच्या मानाने जर पाहिलं ना दादा, झाड एकदम फ्रेश मध्ये, म्हणजे झाडाला कोणत्याही प्रकारचा आकसा किंवा तो प्रकार कुठंच दिसत नाही बरोबर. आणि आता मिरची जर पाहिली ना दादा, झाडाला हे बघा ना भरपूर प्रमाणात आहे ना मिरची लागलेली बरोबर. आणि एकदम एकसारखी साईज आहे बरोबर. हे बघा ना भरपूर प्रमाणात आहे ना मिरची आहे आणि एकसारखी साईज आहे. आणि महत्वाचं काही फुलांची ड्रॉपिंग नाही, म्हणजे खोडातून तर आहे ना झाडाला मिरची आहे पण शेंड्याला सुद्धा भरपूर प्रमाणात फुल सेटिंग चालू आहे बरोबर. तर मला एक सांगा, याच्या आधी तुम्ही कोणकोणत्या पिकांसाठी आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खते ती वापरलेली? नाही, आता पहिल्यांदा ती घेतली. हा, नाही, याच्या आधी तुमचा प्लॉट, ह्या प्लॉटमध्ये ना कोणतं पीक होतं? गहू होती. हा, मग गव्हाला तुम्ही जी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं हा, वापरलेली, वापरली. म्हणजे आता हे तुमचं किती पीक आहे? दुसरं पीक आहे. दुसरं पीक. म्हणजे याच्या आधी तुम्ही गव्हाला वापरले बरोबर. तर गव्हाच्या बाबतीत काय सांगाल, तुम्हाला ॲव्हरेज किती निघलं गव्हाला? पण चांगले एव्हरेज निघालं, भरघोस उत्पादन निघालं. हा, म्हणजे गव्हाला पण वापरतो. म्हणजे याच्या आधी तुम्ही किती वर्षापासून तुम्ही ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरताय? 2 वर्ष. 2 वर्षापासून बरोबर. म्हणजे याच्या आधी तुम्ही मागच्या वर्षी जो गहू होता आणि त्याच्यानंतर गहू आणि आता परत मिरचीसाठी वापरलेली बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ती वापरून तुम्ही समाधानी आहात? हा, समाधानी आहे. हा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.